ओके, इथे तुम्हाला आता टाइम शीट दिसतेय. दिसते टाइम शीट? हो. ओके, इथे टाइम शीट मध्ये बघा, आपल्याला वरती कंपनीचं नाव दिसतंय, ऍड्रेस दिसतोय, एम्प्लॉईचं नाव असणार आहे, सुपरवायझरचं नाव आहे, हा आठवडा कुठला आहे ते सुद्धा दिलेलं आहे. 24/6/2019 पासून स्टार्ट होणारा आठवडा आहे, मंडे आहे 24/6 आणि पूर्ण आठवडा संडे पर्यंत सगळं रेकॉर्ड आहे. त्याचा रेग्युलर टाइम तो किती आलाय, ओव्हर टाइम त्यांनी किती केलेला आहे, सिक किती वेळ होता, वेकेशन किती आहे, हॉलिडे किती आहे, अनपेड लिव्ह किती घेतल्यात आणि इतर गोष्टी काय घेतलेल्या आहेत, इतर काही आवर्स त्यांनी कशासाठी खर्च केलेत का, हे सगळं इथे रेकॉर्ड आपल्याला केलेलं दिसतंय. ओके, टोटल किती तास त्यांनी काम केलेलं आहे हे सुद्धा इथे आपल्याला रेकॉर्ड दिसतंय. आणि असं एकूण ॲव्हरेज रेट त्याचा किती आहे, त्याचा ॲव्हरेज रेट हा पैसे आहेत त्याला दिले जाणारे, पर तासाला 15 रुपये दिले जातात. सो 15 गुणिले 8 तास म्हणजे 120 रुपये त्याला इथे मिळाले. इथे 2.25 तासाचा त्यांनी ओव्हर टाइम केलाय, ओव्हर टाइमला मात्र त्याला जादा पैसे आहेत, 23 रुपये आहेत 15च्या ऐवजी, आणि त्याला 51.75 रुपये इथे मिळाले. या पद्धतीनं त्याला त्या आठवड्याचे किती रुपये मिळाले हे आपल्याला इथे दिसतंय. आता हे सगळं डॉलर्स मध्ये आहे, आपण ते रुपयामध्ये म्हणतोय. इथे एम्प्लॉईची सिग्नेचर असणार आहे, इकडे सुपरवायझरची सुद्धा सिग्नेचर असणार आहे, आणि हा रिपोर्ट केव्हा केलेला आहे आणि पैसे किती दिलेले आहेत हे सगळं इथे आपल्याला या टाइमशीट मध्ये दिसते. सो प्रत्येक कंपनी जी आहे ती आपली आपली स्वतःची टाइमशीट रेकॉर्ड करू शकते. ह्याचं स्ट्रक्चर हे याच पद्धतीनं असलं पाहिजे असं काही नाही. लेट अस सी द नेक्स्ट स्लाइड. टाइम रेकॉर्डिंगच्या आणखी दुसऱ्या मेथड आहे टाइम रेकॉर्डिंग क्लॉक मेथड. अंडर दिस मेथड द अटेंडन्स इज मार्क्ड बाय टाइम रेकॉर्डिंग क्लॉक ऑन अ कार्ड. एक क्लॉक आहे आणि त्याच्या बरोबर एक कार्ड प्रत्येक एम्प्लॉईला दिलं जाणार आहे. एव्हरी वर्कर इज अलॉटेड अ टाइम कार्ड युजली फॉर 1 वीक ड्युरेशन. एका आठवड्यासाठी हे कार्ड दिलं जाणार आहे, हे वाक्य लक्षात ठेवा. दिस टाइम कार्ड्स आर सिरियसली अरेंज्ड इन अ ट्रे, नॉट सिरियसली, सिरियली म्हणजे काय, क्रमाने अरेंज केलेली असणार त्यांच्या नंबरनुसार, इन अ ट्रे ॲट द गेट ऑफ द फॅक्टरी. टाइम कार्ड्स कुठे ठेवली जाणार आहेत, सगळी फॅक्टरी गेटवर ठेवली जाणार. ज्या वेळेला फॅक्टरी गेटवरती एखादा वर्कर येणार आहे, ही विल पिकअप हिज कार्ड फ्रॉम द ट्रे and insert the same into the time recorder clock, which prints the exact arrival time at the space provided on the card against the particular day. त्याच्या कार्ड वरती तो एक्झॅक्ट टाइम प्रिंट होऊन क्लॉक मधनं येणार आहे. दुसरी मेथड आहे डायल टाइम रेकॉर्डर. डायल टाइम रेकॉर्डर इज अ machine which records the correct attendance time of the worker automatically. It has a dial around the clock with a number of holes, usually about 150, each of which bears a number corresponding to the identification number of the worker concerned. साधारण 150 लोक या डायल वरती त्यांचे नंबर हे केलेले असतात आणि साधारण 150 लोकांचा रेकॉर्ड या डायल टाइम रेकॉर्ड वरती होऊ शकतं. सी टाइम क्लॉकच्या ह्या 2 पद्धती आहेत. हे टाइम क्लॉक आहे. इथे तुम्ही हे जे कार्ड आहे, हे कार्ड तुम्ही पिक करायचं आल्याच्या नंतर आणि ह्याच्यामध्ये इन्सर्ट करायचं की प्रिंट होऊन तुमचं कार्ड वरती जी टायमिंग आहे तुम्ही एंट्री केल्याचं ते टायमिंग तिथे येणार. दुसरं हे डिजिटल क्लॉक आहे. यामध्ये पण सेम पद्धत आहे, फक्त हे क्लॉक इलेक्ट्रॉनिक क्लॉक आहे, हे मॅन्युअल क्लॉक आहे, मेकॅनिकल क्लॉक आहे, नॉट मॅन्युअल. तर याच्यामध्ये सुद्धा तुमचं कार्ड त्यामध्ये टाकलं की इथं जो काय टाइम आहे तो त्या कार्ड वरती टाइम प्रिंट होणार. इथं बघा, इथं तुम्ही ते कार्ड इन्सर्ट केलं, त्या इन्सर्ट केल्याच्या नंतर इथं जो करंट टाइम आहे तो त्याच्यावरती दिसणार आहे, प्रिंट होऊन येणार आहे. प्रिंट झालं की तुम्ही तुमचं कार्ड पुन्हा उचलायचं आणि पुन्हा तिकडे बाजूला ठेवून द्यायचं. सो इथे फसवीला वाव नाही. मग अशी जो दुसरी पद्धत सांगितली डायल रेकॉर्डर. डायल रेकॉर्डर वरती हे या पद्धतीने नंबर्स तुम्हाला दिसतात. हे नंबर जे दिसत आहेत त्या नंबर वरती ही जी काडी आहे ही तुम्ही तिथे आणून ठेवायची की तुमचं त्यावेळेचं जे काय टाइम असेल. इथं हा जो काय एम्प्लॉई नंबर आहे, या एम्प्लॉईचा हा नंबर, हा वेळ जो आहे 3:25 किंवा 26 मिनिटं जी आहेत ती तिकडे रेकॉर्ड केली जाते. आणि अशी फॅक्टरीच्या बाहेर लाईन लागायची याच्यावरती रेकॉर्डिंग करण्यासाठी आणि फॅक्टरीच्या बाहेर ते रांगेमध्ये थांबायचं. मग
खूप जिथं जास्त कर्मचारी असतील तिथं काय करणार, एवढा वेळ रांगेत थांबला तर त्यांचा नंबर, म्हणजे दोघंही सेम टाइमला, ही पण सेम टाइमला आली, ही व्यक्ती पण सेम टाइमला आली, पण इथं मात्र तिचा नंबर आहे ना. सो त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, इकडे आणखी डायल टाइम रेकॉर्डर्स ठेवलेले आहेत. अर्थात या सगळ्या पद्धती आता ऑलमोस्ट आउटडेटेड झालेल्या आहेत. आता आपण काय करतो, बायोमेट्रिक रेकॉर्ड करतो, अंगठा लावा तुम्ही किंवा तुमचा रेटिना स्कॅन करा, रेटिना स्कॅन वरून सुद्धा रेकॉर्डिंग केलं जातं. नाव रिक्विजिट्स ऑफ अ गुड टाइम कीपिंग सिस्टीम. ही टाइम कीपिंग सिस्टीम जी आहे त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यकता आहेत बघूया. द सिस्टीम शुड नॉट अलाउ प्रॉक्सी फॉर अनदर वर्कर. माझ्याऐवजी दुसऱ्याने जाऊन हजेरी लावली तर ते तसं अलाउ करता कामा नाही. रिस्पॉन्सिबल ऑफिसर शुड बी प्रेझेंट ॲट द फॅक्टरी गेट टू हॅव द प्रॉपर सुपरविजन. विदाउट सुपरविजन तुमची गुड टाइम कीपिंग सिस्टीम असता कामा नये. आता तुम्ही म्हणाल की बायोमेट्रिक सिस्टीम असेल तर तिथं सुद्धा गरज आहे का रिस्पॉन्सिबल ऑफिसरची, तर तिथं रिस्पॉन्सिबल ऑफिसर समोर असण्याची गरज नाही, परंतु तिथे मात्र जे काही प्रिंटआउट तुमची येईल, तुमचं टायमिंग येईल, त्यावर ऍक्शन घेण्याची गरज असते. Next is piece rate workers should also record attendance time like time rate workers to maintain the discipline and to ensure proper flow of production. जे पीस रेट वर्कर्स आहेत, पीस रेट वर्कर्स म्हणजे काय, तुम्ही 100 वस्तू असेंबल करून द्या, 100 वस्तू असेंबल केल्याच्या नंतर तुम्हाला 5 रुपये मिळतील. सो तुम्ही 1000 वस्तू असेंबल केल्या की तुम्हाला 50 रुपये मिळतील. याला म्हणतो आपण काय, नगांवरती काम करणं, पीस रेट वर्कर्स असं आपण म्हणतो. तर त्यांचा सुद्धा अटेंडन्स रेकॉर्ड केला पाहिजे, नाहीतर काय होईल की कंपॅरिझन तुम्हाला करता येणार नाही, डिसिप्लिन मेंटेन करता येणार नाही आणि प्रोडक्शनचा प्रॉपर फ्लो मेंटेन करता येणार नाही. म्हणजे एखादा वर्कर म्हणेल नाही मी खूप स्लो काम करतो आणि मला हरकत नाही, मी 100 वस्तू दिवसभरात तयार करतो आणि मला 5 रुपये द्या, पण त्याच्यामुळे नुकसान कोणाचं होणार आहे, कंपनीचं नुकसान होणार आहे. कंपनीला दिवसभर तो काम करून 100च वस्तू मिळणार आणि दुसरा एखादा कामगार 2 तासामध्ये 100 वस्तू बनवत असेल तर दुसरा वर्कर हा इफिशियंट आहे, पहिला वर्कर हा अनइफिशियंट आहे आणि मग अशा पहिल्या वर्करमुळे तुमचा प्रोडक्शन फ्लो हा स्लो होणार आहे. देन टाइम ऑफ अरायवल अँड टाइम ऑफ डिपार्चर शुड बी रेकॉर्डेड. टाइम कीपिंग सिस्टीम मध्ये केवळ आल्याचा टाइम रेकॉर्ड करून उपयोग नाही, तर तो वर्कर बाहेर किती वाजता गेला याचं सुद्धा टायमिंग रेकॉर्ड करता आलं पाहिजे. मेकॅनिकल मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग टाइम शुड बी फॉलोड. मेकॅनिकल मेथड ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे रजिस्टर किंवा टाइम बुक ठेवण्यापेक्षा अशा मेथड्स वापरायला पाहिजे. लेट कमर शुड रेकॉर्ड लेट अरायवल्स विदाउट एनी रिलॅक्सेशन. जे उशिरा येणारे लोक आहेत त्यांना कुठलीही सवलत देता कामा नाही. नो वन शुड बी अलाउड टू गो आउट ऑफ द फॅक्टरी विदाउट द परमिशन ऑफ द प्रॉपर अथॉरिटी. प्रॉपर अथॉरिटीच्या, म्हणजे जो कोणी फॅक्टरीचा प्रमुख असेल किंवा जो सुपरवायझर असेल त्याच्या परमिशन शिवाय फॅक्टरीमधनं मधल्या वेळेमध्ये बाहेर जाता येणार नाही, अशी सिस्टीम असली पाहिजे. The system should be simple, smooth and quick to avoid unnecessary queuing at the gate. गेट वरती खूप हजार लोकांची गर्दी थांबली आहे आणि त्यांना आतमध्ये एंट्री करण्यासाठी वेळ लागतोय आणि त्यांना काही समजत नाहीये, स्मूथ सिस्टीम चालत नाहीये, असं असता कामा नये. तुमची सिस्टीम सिंपल असली पाहिजे. कुठलाही वर्कर, नवीन वर्कर आला तरी त्याला सुद्धा समजली पाहिजे, इझिली फ्लो मध्ये चालली पाहिजे आणि बाहेर तिथे फॅक्टरी गेट वरती गर्दी होता कामा नये. नाव टाइम बुकिंग जे आहे, आपण बघितलं की टाइम बुकिंग मध्ये काय आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे टाइम बुकिंग मध्ये, की एखाद्या वर्करनी एका विशिष्ट जॉब वरती काम किती वेळ केलं, एखाद्या ऑर्डरवर काम किती वेळ केलं किंवा एखाद्या प्रोसेसमध्ये त्यांनी किती वेळ काम केलं. तो वर्कर फॅक्टरीमध्ये आला त्याचा आपण रेकॉर्ड केलं, तो बाहेर किती वाजता जाणार ते पण रेकॉर्ड केलं, परंतु फॅक्टरीमधले जे काय 8 तास तो फॅक्टरीमध्ये होता त्या 8 तासात त्यांनी एक्झॅक्टली काय केलं ह्याचा रेकॉर्ड कोण ठेवणार. तर त्याचा अर्थ आहे टाइम बुकिंग डिपार्टमेंट जे आहे ते ह्याचा रेकॉर्ड ठेवतात. टाइम मे बी बुक्ड मॅन्युअली और मेकॅनिकली. पुन्हा एकदा तुम्ही मॅन्युअल रेकॉर्ड ठेवू शकता किंवा मेकॅनिकल रेकॉर्ड सुद्धा ठेवू शकता. स्मॉल ऑर्गनायझेशन्स बुक द टाइम मॅन्युअली व्हाईल द लार्ज ऑर्गनायझेशन्स बुक द टाइम मेकॅनिकली. आता याचा उपयोग काय आहे, कॉस्ट ऑफ वर्क तुम्हाला ठरवता येते की एखाद्या कामगारांनी एखाद्या जॉबवरती किती वेळ काम केलं, त्यांनी 2 तास काम केलं का, मग 2 तासाचे 100 रुपयाप्रमाणे त्याचे 200 रुपये द्या. सो 200 रुपये कॉस्ट तुम्ही लेबर कॉस्ट जी आहे ती ऍड करू शकता.
टू एन्श्योर दॅट द टाइम पेड फॉर इज प्रॉपरली युटिलाइज्ड. तुम्ही हे जे काय 200 रुपये देताय ते 200 रुपये खरोखर प्रॉपरली युटिलाइज झालेले आहेत की नाही हे तुम्हाला या टाइम बुकिंग वरून कळू शकतं. टू असर्टन अँड मिनिमाइज आयडल टाइम विदिन लिमिट. आयडल टाइम जो आहे कामगारांचा तो कमीत कमी ठेवणं हे गरजेचं असतं, मर्यादित ठेवणं गरजेचं असतं. ते एक साध्य ह्यामुळे होतं. टू डिटरमाइन द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड एक्सपेन्सेस बेस्ड ऑन डायरेक्ट लेबर. काही बिझनेसेस काय करतात, ओव्हरहेड एक्सपेन्सेस जे आहेत ते डायरेक्ट लेबरच्या प्रपोर्शनमध्ये ॲब्सॉर्ब करतात. म्हणजे डायरेक्ट लेबर 10,000 आहे तर त्याच्या 80% आम्ही ओव्हरहेड एक्सपेन्सेस लावतो, म्हणजे 8,000 रुपये ओव्हरहेड एक्सपेन्सेस लावतो. अशा पद्धतीने जर करायचं असेल तर आधी डायरेक्ट लेबर तुमचं किती आहे ते प्रॉपरली कॅल्क्युलेट करायला पाहिजे आणि ते कॅल्क्युलेट करण्यासाठी टाइम बुकिंग गरजेचं आहे. टू नो द इफिशियन्सी ऑफ वर्कर्स बाय कम्पेअरिंग द ॲक्च्युअल टाइम टेकन विथ द टाइम अलाउड फॉर कम्प्लिटिंग अ जॉब. समजा एखादा जॉब जो आहे तो एखादा जॉब कम्प्लीट करण्यासाठी सर्वसाधारणपणे 4 तास लागतात असं आपण गृहीत धरू इंडस्ट्रीमध्ये, आणि ए हा वर्कर आहे, ए हा वर्कर हे काम 3.5 तासामध्ये करतो आणि बी हा वर्कर तेच काम 5 तासामध्ये करत असेल तर ए हा वर्कर काय आहे, इफिशियंट आहे, त्याला तुम्ही अधिक पैसे देऊ शकता, त्याला तुम्ही बक्षीस देऊ शकता, त्याचं नाव आणखी कशासाठी तरी रेकमेंड करू शकता. सो हे सुद्धा आपल्याला टाइम बुकिंग वरून समजतं. इथे तुम्हाला कंबाईंड टाइम अँड जॉब कार्डचं उदाहरण दिसतंय. त्याच्यामध्ये एखाद्या कामगाराने वर्करचं नेम इथे असणार आहे, त्याचा नंबर असेल, कुठला डिपार्टमेंट आहे, कुठला आठवडा आहे, त्या आठवड्यामध्ये त्यांनी रोज कुठल्या कुठल्या जॉबवरती काम केलंय. इथे 1 नंबरवर काम केलं असेल, इथेही 1 नंबरवर काम केलं असेल, इथे 2 नंबरवर केलं असेल, इकडे 3 नंबर जॉबवर केलं असेल, इथं पुन्हा 1 नंबर जॉबवर काम केलं असेल, ते रेकॉर्ड केलं जाईल. त्याने त्या जॉबवरती काम किती वाजता स्टार्ट केलं आणि किती वाजता काम संपवलं. सकाळी 9ला समजा त्याने इथे काम स्टार्ट केलं आणि 9:45 काम संपवलं असेल ते सुद्धा लिहिलं जाईल. आता हा जो 45 मिनिटाचा वेळ त्यांनी घालवला त्यातला नॉर्मल टाइम किती होता, तर नॉर्मल टाइम त्यातला 30 मिनिटं होता आणि त्यांनी ओव्हर टाइम अपेक्षेपेक्षा त्यांनी 15 मिनिटं इथं जादा काम केलं असं रेकॉर्ड केलेलं असेल. आता इथं जो रेट आहे त्याच्या कामाचा रेट इथं लिहिलेला असेल. एका तासाचे समजा त्याला 20 रुपये मिळणार असतील तर एकूण त्यांनी इथं पाऊण तास काम केलेलं आहे तर पाऊण तासाची त्याची अमाऊंट किती होईल असं रोजचं रेकॉर्ड त्याचं केलं जाईल. या रेकॉर्डवर त्या वर्करची सही असणार, त्यानंतर फोरमनची सही म्हणजे त्याचा सुपरवायझर असेल त्याची सही, ज्याने ही कॉस्टिंग कॅल्क्युलेट केली त्या कॉस्ट अकाउंटंटची सही असणार आहे आणि ही वेजेस शीटमध्ये एंट्री कोणी केलेली आहे त्याची सुद्धा इथे सही असणार आहे. थोडक्यात इथे आता वर्कर आहे, वर्कर सुद्धा हे बघून सही करतो का, तर हे सगळं त्याला मान्य आहे, हे बरोबर त्याचं रेकॉर्ड झालेलं आहे, त्याला माहिती आहे म्हणून तो इथे सही करतो. फॉलोइंग मेथड्स आर जनरली यूज्ड फॉर टाइम बुकिंग. पहिली मेथड आहे डेली टाइमशीट. रोजची टाइमशीट बनवायची आणि रोजच्या टाइमशीटमध्ये त्यांनी कुठे काम केलं, त्या कामाचं डिस्क्रिप्शन, त्यांनी क्वांटिटी किती प्रोड्यूस केली, त्यांनी टाइम किती त्या ऑर्डरवरती किंवा त्या जॉबवरती किती वाजता काम चालू केलं आणि किती वाजता संपवलं, हे सगळं तिथे रेकॉर्ड केलं जाईल. डेली टाइमशीटचा फॉर्मॅट बघा. पुन्हा एकदा इथे वर्करचं नाव येईल, डिपार्टमेंट येईल, कुठे आहे ती फॅक्टरी किंवा त्याचं लोकेशन काय आहे ते येईल. त्यानंतर टाइम रेकॉर्ड फॉर्म. टाइम रेकॉर्ड तुम्ही कशासाठी करताय, एका शिफ्टसाठी करताय, एका जॉबसाठी करताय, कॉन्ट्रॅक्टसाठी करताय, एखाद्या ऑर्डरसाठी करताय, तर इथं अदर लिहून ऑर्डरचा नंबर लिहिला पाहिजे. ते एम्प्लॉईचा नंबर असेल इथे, त्याचा काय सेक्शन नंबर असेल तो, पेरोल क्लासिफिकेशन त्याचं काय आहे ते येईल, फाईल नंबर त्याचा किती आहे ते येईल आणि तारीख, तुम्ही ज्या तारखेला ही टाइमशीट रेकॉर्ड करताय त्या दिवसाचं हे रेकॉर्ड आहे, तो दिवस इथं नोंदवणार. त्यांनी काय काय कामं केली, कुठलं काम कितीला स्टार्ट केलं, कुठलं काम कितीला संपवलं, त्याचे इनिशियल्स म्हणजे त्यांनी सही पण करायची आहे इथे की हां मी इतक्या वेळा काम चालू केलं, इतक्या वाजता काम संपवलं, ह्याचं ते प्रूफ असणार आहे. आणि टोटल टाइम किती मिनिट असतील, किती तास असतील ते सगळं रेकॉर्ड केलं जाईल आणि टोटल किती वेळ त्यांनी इथं काम केलेलं आहे हे फक्त टाइम कार्ड आहे. तर तुमचं पेरोलचा इथे उल्लेख नाहीये, पैसे किती द्यायचे त्याचा उल्लेख नाहीये. दुसरी आहे वीकली टाइमशीट. पूर्ण आठवड्याची टाइमशीट असणार आहे. पूर्ण आठवड्याची टाइमशीट या पद्धतीने असू शकते. इथं मग असेच डिटेल्स आहेत, फक्त इथे काय दिलेलं आहे, सगळे आठवड्यातले वार आपल्याला दिलेले आहे. काही एक्झम्पशन्स त्याला दिलेले असतील, एखाद्या आठवड्यात एखादा दिवस तर ते एक्झम्पशन्स, त्यांनी एखादे दिवस रजा टाकलेली असेल तर ते इथे रेकॉर्ड केलं जाईल. मॉर्निंग शिफ्टमध्ये काय काम केलं, आफ्टरनून शिफ्टमध्ये केलंय का काम, ओव्हर टाईम केलेलं आहे का,
आणि रेग्युलर आवर्समध्ये काम केलंय का ऑफिस यूज, हे ऑफिस यूज रेकॉर्ड करणं, ऑफिस रेकॉर्ड करणार आहे की यातलं रेग्युलर काम किती झालं आणि ओव्हरटाईम किती झालं. मग त्याप्रमाणे त्याचं पेमेंट जे आहे ते कॅल्क्युलेट केलं जाईल. इथे सुद्धा एम्प्लॉईची सिग्नेचर आणि ऑथरायझेशन कोणी केलेलं आहे, ओव्हरटाईमचं ऑथरायझेशन कोणी केलं त्याची सुद्धा सिग्नेचर इथे असणार आहे. तिसरा भाग आपल्याला बघायचा आहे जॉब कार्ड. जॉब कार्ड वरती त्या वर्करनी एखाद्या पर्टिक्युलर जॉब वरती किती वेळ घालवलेला आहे आणि किती वेळ घालवणं अपेक्षित होतं त्यातला फरक काढण्यासाठी आपण जॉब कार्ड जे आहे ते रेकॉर्ड करतो. 4 टाइप्स ऑफ जॉब कार्ड्स आहेत. एक आहे जॉब कार्ड फॉर ईच जॉब, प्रत्येक जॉबसाठी वेगळं कार्ड. जसं जसं जॉब प्रोग्रेस होईल तसं तसं कार्ड एका वर्कर कडून दुसऱ्या वर्करकडे दिलं जाईल. जॉब कार्ड फॉर ईच वर्कर, एका कामगारासाठी एक जॉब कार्ड. त्याच्यानंतर तिसरं जे आहे कंबाईंड टाइम अँड जॉब कार्ड, मगाशी आपण त्याचं उदाहरण बघितलेलं होतं. आणि पीस वर्क कार्ड, तुम्ही किती नगांमध्ये काम केलं तर पीस वर्क कार्ड सुद्धा असू शकतं. Sometimes there is discrepancy between the gate time and time booked to the different jobs. It is necessary to reconcile. तुम्ही जर टाइम किपिंग केलं त्या टाइम किपिंग वरती, म्हणजे तुम्ही एंट्री किती वाजता केली ती एंट्री, तुम्ही गेलात किती वाजता ती एंट्री. समजा तुम्ही 10 तास फॅक्टरीमध्ये असाल आणि टाइम बुकिंग मध्ये तुम्ही 8 तासच दिसताय, मग 2 तास काय केलं तुम्ही, 2 तास ओव्हर टाइम केलेला होता का नव्हता, त्याला ऑथराइज सिग्नेचर आहे की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या रिकन्सिलेशन केलं जातं. म्हणजे ती ऍडजस्टमेंट जी आहे ती केली जाते. जॉब कार्डचं उदाहरण बघा. जॉब कार्डमध्ये डॉक्युमेंट नंबर आहे, रिव्हिजन नंबर आहे, डेट दिलेली आहे, ऑर्डर स्टार्टिंग डेट, एका ऑर्डर जो जॉब स्टार्ट झाला त्यावेळेला, जॉब म्हणजे नोकरी नव्हे, जॉब म्हणजे एखादं प्रॉडक्ट जे आहे त्या प्रॉडक्टला जॉब असं म्हटलं जातं, किंवा एखादा स्पेअर पार्ट बनवायचा असेल त्या स्पेअर पार्टला जॉब म्हटलं जातं. कस्टमरची नाव तिथं लिहिलेलं आहे, वर्क ऑर्डरचा नंबर लिहिलेला आहे आणि याच्यावरती आता सिरियल नंबर हे कामगारांचे नंबर आहे. अमुक तारखेला किती कामगारांनी काम केलं, मग त्याच्यानंतर दुसरा कामगार असेल, तिसरा कामगार असेल, असे समजा 12 कामगारांनी काम केलेलं असेल, प्रत्येक कामगारांनी काम किती किती वेळ केलेलं आहे हे सगळं इथे देणार आहे आणि त्यावरचे रिमार्क्स जे आहेत ते सुपरवायझर देणार आहे. ते खाली त्याच्या सह्या सुद्धा असणार आहेत. इथं आता तुम्हाला केवळ पिक्चरमध्ये दिसत नाही. नाव पीस वर्कर्स. पीस वर्कर्स म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे जे पीस रेटवरती काम करतात. एक नगाचं प्रोडक्शन केल्याच्या नंतर इतके पैसे मिळणार, किंवा एका युनिटचं प्रोडक्शन झालं किंवा त्यातली एक ॲक्शन कंप्लीट झाली की तुम्हाला इतके पैसे, फिक्स रेट ऑफ पीस रेट मिळणार आहे. तर अशांसाठी सेपरेट जॉब कार्ड जे आहे ते मेंटेन केलं जातं. या पद्धतीने काम केलं जातं. आता काम करणारे कामगार आहेत. उदाहरणामध्ये आता ह्या जे स्टिचिंग करत आहेत इथं यांच्या समोर आपल्याला रेड कलरचे कपडे दिसत आहेत. तर रेड कलरचे या प्रकारचे कपडे, अमुक इतके कपडे शिवले की त्यांना त्याप्रमाणे पीस रेट प्रमाणे पैसे मिळणार. इकडे प्रत्येक जण हे पीस रेट वरती काम करणारे एम्प्लॉईज आहेत. इथे सुद्धा बघा काहीतरी असेंब्ली चालू आहे. हा जो काही पार्ट आहे त्याची असेंब्ली चालू आहे किंवा त्याचं चेकिंग चालू आहे. इथे ही मॅन्युअल चेक करते, इथं ती मायक्रोस्कोप वरून चेक करते आणि नंतर हे पुढे पास होऊन इकडे पुन्हा त्याची असेंब्ली बनते. सो हे जे काय सगळं काम आहे, हे काम करण्याचं हे पीस, तुम्ही किती पीस वरती काम केलं हे रेकॉर्ड केलं जातं. Now another type of worker is casual worker. Casual worker are those workers who work in place of an absent worker is known as casual worker. Wages paid to them are treated as overhead expenses. जे वर्कर्स अब्सेंट आहेत त्यांच्या बदल्यामध्ये तुम्ही काही तात्पुरते कामगार घेतलेले असतील तर त्यांना कॅज्युअल वर्कर असं म्हटलं जातं आणि त्यांना दिलेले पैसे हे इनडायरेक्ट लेबर म्हणून लिहिले जाणार आहेत, ओव्हरहेड एक्सपेन्सेस म्हणून लिहिले जाणार आहेत आणि त्यांना फोरमन, वेजेस पेड बाय द फोरमन ऑर द क्लार्क इन द हेड ऑफिस. हेड ऑफिस कडून त्यांना ते पैसे मिळतील फोरमन किंवा क्लार्कच्या थ्रू. सो इथे आपण बघू शकतोय वर्कर्स काम करत आहेत. इथं त्यांचे डिमांड्स आहेत वेजेस बद्दल की आमचे वेतन वाढ करा, आम्हाला जास्त हे करा. जे कॅज्युअल वर्कर्स काम करत असतात त्यांचं जनरली नंतर हे असतं की आम्हाला कायम काम सेवेमध्ये घ्या. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे लोक असू शकतात किंवा कॅज्युअल वर्कर्स असतात, ते म्हणतात की आम्हाला तुमचे रेग्युलर एम्प्लॉई म्हणून नोंदणी करा. तर अशांसाठी चालू असलेला हा संप आपल्याला दिसतोय. त्यानंतर आहेत आउट वर्कर्स. वर्कर्स इन ॲडिशन टू रेग्युलर वर्कर्स
जे तुमच्याकडे समजा ऑलरेडी 100 कामगार आहेत, पण एखाद्या वेळेला तुमच्याकडे ऑर्डर जास्त याची आली आणि तुम्हाला आणखी 25 कामगारांची गरज पडली, तर हे जे 25 वर्कर्स आहेत त्यांना आउट वर्कर्स असं म्हटलं जातं. त्यांचा सुद्धा वेगळा अटेंडन्स ठेवावा लागतो आणि त्यांचे सगळे जे काही वर्कशीट आहेत त्या सुद्धा फिल कराव्या लागतात. त्या फोरमन फिल करेल किंवा तो वर्कर स्वतः फिल करेल. त्यांचा जो काही रेट असेल वेजेसचा तो वेगळा असू शकतो, तर त्या वेज रेट प्रमाणे त्यांना पेमेंट केलं जातं. पुढचा भाग जो आहे तो पेरोल अकाउंटिंगचा आहे, बट आय थिंक देर आर ओनली 5 minutes फॉर अवर लेक्चर फिनिशिंग, सो वी आर स्टॉपिंग हिअर अँड लेट मी टेक द अटेंडन्स.